श्रीराम समर्थ. जय शंकर. ब्रह्मचैतन्य ॲस्ट्रोलॉजी मध्ये आपलं स्वागत आहे. आज हा गणेश उत्सवाचा 4था दिवस. या दिवशी आपण गणनाथ या शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत. गणनाथ म्हणजेच भूत, प्रेत, पिशाच आदी जे काही महादेवांचे गण असतात, ह्या गणांचा अधिपती म्हणजेच हा गणनाथ. ज्या व्यक्तींना असे जाणवते की आपल्या वास्तूमध्ये दोष आहे किंवा काहीतरी बाहेरची भूत प्रेत बाधा झालेली असेल, अशा व्यक्तींनी गणपती बाप्पाची उपासना केल्याने ते दोष कमी होतात. ज्या व्यक्तींना बाहेरची बाधा असेल त्यांनी एका तांब्याच्या फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 18 दुर्वाची जुडी, थोडासा शेंदूर, एक लाल फूल व गुलाबजल टाकून त्या पाण्यावरती उजवा हात झाकण ठेवून त्या ठिकाणी 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे व हे सदर पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे. याने घरातील दोष तसेच त्या व्यक्तीची बाधा निरसन होण्यास मदत होते. श्री गणेशाय नमः. जय शंकर.